एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आई, गहू तांदूळ झालेत ना लिहून? हो. मी काय म्हणते, थंडी आपण बाजरी मागवूया का? या दिवसात बरी असते बाजरीची भाकरी. अगं आमच्याकडे कोणी खात नाही भाकरी. तू म्हणतेस तर लिहूया. 5 किलो लिहू? हा. आता डाळ. आई मी काय म्हणते, 5 किलो तुरीची डाळ चालेल ना? बाकी मुगाची डाळ आणि कडधान्य आहेतच. अगं नको, 10 किलो लिहिते. दर महिन्याला आपण 5च किलो आणतो. तुरीची डाळ खूप महाग झाली आहे ना बाळू. अरे लग्न घरे, येणारी जाणारी माणसं असतात, जेवायला थांबतात, आणि आपल्याकडे डाळीचं पाणी नसतं रे, डाळच असते. तुमच्याकडे कशी काय ग महिन्याला 5 किलो डाळ पुरते? इतरही डाळी असतात ना, कढी असते, पिठलं असतं, उसळी असतात. उसळीवरनं आठवलं, कडधान्य पण लिहायचे आहेत ना? अगं आमच्याकडे नाही खात कुणी उसळी. म्हणजे लहानपणापासून हेच ऐकलंय की ज्यांच्याकडे रोजच्या भाजीला पैसे नसतात ती माणसं उसळी खातात. मी तो रोजच्या रोज 2-2 भाज्याच करते. अगं चांगलंय. फळभाजी आणि पालेभाजी ताटात असायलाच हवी. हो ना. पण ना कडधान्यांमध्ये ना खूप प्रोटीन्स असतात. हा, पण आता गरिबांनी खावं एवढी स्वस्त नाही राहिलेत कडधान्य. ही पण महाग झालेत का? मग लिहू का 1-1 किलो? 1-1 किलो नाही, जास्त होतील. आपण ना 4-5 प्रकारची कडधान्य मागवूया आणि अर्धा किलोच मागवूया. म्हणजे मूग, मटकी, चवळी 2 तऱ्हेची 2-2 वेळा केली तरी पुरतील अर्धा किलो. अगं अर्धा किलो म्हणजे फारच कसं तरी वाटतं ग. अर्धा किलो ना काजू आणि बदाम सांगते. हा नाही, आपण दर महिन्याला कुठे आणतो बदाम काजू? त्या सानिया मॅडम खाऊन संपवलेत ना बाळू. अरे माहितीये मला, तू नको सांगायला. खारीक पण लिहिते का अर्धा किलो? हा बाळू, गोडा मसाला कुठला आणतो रे आपण? आई मसाले नका मागवू. मगाशी मी पाहिलं, लाल तिखट आणि हळद संपले, तेवढी मागवा फक्त. बर. आणि तसंही काकूने ना 2 मसाले केलेत नवीन घरात जायचंय म्हणून, तर मी ते आणते. ते आपण घरीच बनवू, होतील मिक्सर मध्ये. बर. यादी तयारच झाली. पटकन सामान आणून दे आणि घरी जा. आई वाट बघत असेल तुझी. हो, आईला फोन करून कळवते. माझी बॅग फक्त त्यांच्या खोलीत ती घेते. हो, आणि पैसे देते तुला. आई राहू दे. हो, माझं कार्ड आहे माझ्याकडे. असं म्हणतेस का? बर, पण जा लवकर, उशीर होईल. नाही मी आहे आता. काय झालं? काय हर्षवायू झाला की काय? तोच व्हायची वेळ आली आहे. माझा विश्वासच बसत नाही की हे मी केलंय. एखादी बँक वगैरे लुटलीस की काय? सुरुवात केली, भगदाड पडले बँकेला. सत्य आहे. सॉरी. कुठे पडलेस भगदाड? बँक ऑफ देशपांडे. हो का? बँक ऑफ देशपांडे. वा, काय केलंस काय एवढं? घरातल्या सामानाची मोठी यादी करून दिली स्वानंदीला. चांगलं 2-4 महिन्याचं सामान मागवून घेतलंय तिच्याकडनं. तिला काय कुठे कन्सेशन मिळणार आहे का?
नाही हो, तिला कुठलं कन्सेशन मिळतंय, पण आपल्याला 100% कन्सेशन मिळालेलं आहे. म्हटलं मी तिला पैसे देते, पण नुसतं म्हटलं, पैसे काही दिले नाहीत. या आगाऊचे मला म्हणाली, कशाला, माझ्याकडे माझे ATM कार्ड आहे आई. फर्स्ट क्लास, हे फार छान केलंस हं तू. अगर रगड पैसा असणार तिच्या बँकेत, घरातही तिच्याकडनं पैसा घेत नाही म्हणे. पर ही बाळ एवढी गुणी, एकही पैसा उधळत नसणार, सगळा पैसा आपल्या कामी येणार. यालाच म्हणतात पावण्याच्या काठीने साप मारणं. म्हणजे सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. हा हा हा, काठी एवढ्या तोडूही नकोस, आपल्याला भरपूर साप मारायचेत अजून. हो, आणि ही तर कुठे सुरुवात आहे. बँक ऑफ देशपांड्याच्या ATM कार्डचं आत्ता उद्घाटन झालंय. जोपर्यंत त्या बँकेचं दिवाळ निघत नाही तोपर्यंत काही तिची सुटका नाही. आणि नंतर करू तिची रवानगी बॅक टू पॅव्हिलियन. राईट, मी जरा पडते. आराम आणि विश्रांती सोड ग. माझं ना दुसरंच काम आहे तुझ्याकडं, म्हणून गुपचूप घेऊन आले इकडे तुला. काय झालं आजी? काही झालं नाहीये ग, मला ना जरा बरं वाटत नाहीये. त्या घराची आठवण येते. अगं बाई, असं आहे का आजी? काही दिवस होईल तसं. काही नाही ग, मला ना त्या घराचं अंगण, झाडं, फुलं बघावीशी वाटतायत. काहीतरी बहाणा काढून चल ना घेऊन मला. हो बाई, मी बहाणा काय काढू आजी? वसंतरावना सांगा ना तुम्ही, नाही तर मग अंजलीला सांगा, ती घेईल समजून. अगं समजून तर सगळेच घेतील ग, पण त्यांना वाईट वाटेल ना. मला इथं आवडत नाही असं वाटायचं त्यांना. आणि बघ ना, घरात 2-2 लग्न आहेत. उगाच मी माझं रडगाणं कुठं गात बसू त्यांच्या समोर. बरोबर आहे, मी पण बरोबर आहे तुमचं. एक काम करा, लग्न होऊन जाऊ दे, मग जाऊ आपण. नाही ग, चल ना आत्ताच. एरवी काय काय आयडिया असतात तुझ्या डोक्यामध्ये. आज माझ्यासाठी काहीतरी आयडिया लढव ना प्लीज. डोकं काय? आयडिया. एक काम करा, स्वानंदीला सांगा, ती स्कूटरवर बसवेल आणि फुर्र करून घेऊन जाईल तुम्हाला. स्वानंदी ना, वाट बघ, ती आता पूर्ण नीलची झालेली आहे. ती कुठं मला घेऊन जाणार? आणि तिचं सुद्धा बरोबरच आहे ग, तिचंच लग्न आहे ना. मग कुठे अडकू तिला माझ्यासाठी? ते बरोबरच आहे म्हणा. काय करूया? कर ना काहीतरी. काहीतरी करावं लागेल. धुंदी गुलाबी की वेडेपणा म्हणावे तरी काय ना कल्पना कळते नवळते अशी भावना प्रेम प्रेम अरे? म्हणतात ते. मला वाटलं तुम्ही झोपलात. तुला असं कसं वाटलं? इतका अनरोमॅन्टिक आहे मी? अरे तू माझ्या घरी, माझ्या आसपास असताना मला झोप लागणं शक्य आहे का? चिंताच लागली मला, लग्नानंतर माझं कसं होणार? पुरे पुरे झालं तुमचा फिल्मीपणा. गप्प बसा. हा फिल्मीपणा नाही, हा ना फाजीलपणा आहे. बरं जाऊ दे, मला ना आईनी घरातलं सामान आणायला सांगितलं. हळू. बैस बैस बैस. जाशील ग, इथे आधी बस, मी पण येतो तुझ्या बरोबर. नको, तुम्हाला आरामाची गरज आहे, आई रागवतीला. आईचं काय काम आहे मला सांग, मी करतो. पण तू प्लीज माझ्या जवळ बस ना. का ना असा हट्ट करू? प्लीज जाऊ दे मला.
तू इथे कशासाठी आली आहेस? मला बरं वाटावं म्हणून ना? मग जरा मला बरं वाटेल असं वाग ना. म्हणजे कसं? बोल माझ्याशी, गप्पा मार, काळजी घे माझी. हे बघ, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तू फक्त सांग तुला काय हवंय, मी तुला लगेच आणून देतो. बोल. हो? हा. फॉर एक्झाम्पल? फॉर एक्झाम्पल तुला चंद्र तारे हवेत का? तुला मी तेही आणून देऊ शकतो. हा खरंच. फक्त त्यासाठी ना रात्रीपर्यंत थांबावं लागेल. हाताला लागल्याचा परिणाम थेट डोक्यावर होतं माहित नव्हतं मला. अगं डोक्यावर कधीच परिणाम झालाय. तू जरा थांब म्हणजे मला बरं वाटेल. मी लवकर बरा होईल. नका ना असा हट्ट करू प्लीज. जाऊ दे मला. घरातलं सगळं सामान संपलंय. म्हणजे? अहो काहीच धान्य नाहीये घरात. सगळ्या डब्यात खडखडाट. तू धान्य आणायला चाललीयस? वेडीच. वेडेपणा काय यात? आता सामान आणायचं तर दुकानात जावंच लागेल ना. की तुम्ही दुकान आणताय घरी? एक्झॅक्टली. दुकान आणणार आहे मी घरी. पण तू प्लीज जाऊ नकोस. थांब. नको ना. ऐक ना. असं काय करता? जाऊ दे मला. चल प्लीज ना. थांबते. हाक नाही का मारायची मला तुम्ही? किती वेळ झोपले होते मी. हे काय ग, दुपारी झोपत नाहीस तू कधी? लागला तुझा डोळा, म्हटलं आपला. इंद्रनील, अरे काय करतेस तू? आपल्या घरातले पुरुष ही कामं नाही करत. अगाई आता मी या सगळ्याची सवय करून घेणार आहे. हिच्या घरात ना बाबा आणि काका असेच मदत करत असतात. ज्या मजा येते त्यात. अरे ती त्या घरची पद्धत आहे, आपल्याकडे ती पद्धत नाहीये. मी म्हटलं यांना हे घर ते घर असं डोक्यात ठेवण्याऐवजी दोन्ही घरात जे चांगलं आहे ते घेऊ आपण. हो ना? अगदी बरोबर. हो पण बाळू करेल. बाळू नाही, बाळू दादा भाजी आणायला गेलेत काकूंबरोबर. पण तो येईल आणि करेल. तू नको करू. तुला असं काम करताना कधी पाहिलेलं नाहीये मी. बाळू, सामान चेक करण्याच्या आधीच निघून गेलास तू. अहो माझ्या समोरच आलं सगळं सामान आणि बिल बी बघितलं मी. सगळं बरोबर आहे. हे काय बिल? हे घ्या बिल. जा तू. हो. 15,000चं झाले बिल. एवढी महागाई झाली ना स्वानंदी? आणि एवढ्या लवकर परत आलीस तू? गर्दी नव्हती का दुकानात? ऍक्च्युली मी गेलेच नाही दुकानात. म्हणजे मी ना सगळं ऑनलाईन बुक केलं आणि मग 2 तासात होम डिलिव्हरी आली. स्वानंदी, पण अगं ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात त्या निरखून पारखून मगच घ्यायच्या असतात ना. सत्य आहे. आणि अशा उंटावरनं शेळ्या हाकून संसार नाही होत बाळा. ललिता, अगं ही तुरडाळ बघ ना, किती टप्पोरे आणि एकसारखे दाणे आहेत सगळे. आपण जाऊन दुकानात पारखून घेतले ना तरी मिळणार नाही असे. पण ऑनलाईन बुक केलंय, किंमत जास्तीच असणार आहे. त्याशिवाय काय एवढं मोठं बिल झालंय? अगं जास्त किमतीचा शिल्लक राहिलेला माल लोकांच्या गळ्यात मारणं यालाच म्हणतात ऑनलाईन शॉपिंग. नाही बाबा, बाजारात जो भाव सुरू आहे त्यापेक्षा कमी भाव लावलाय सगळ्या वस्तूंचा. अगं कसं शक्य आहे? एवढ्या सगळ्या सामानाचे माझ्या माहितीप्रमाणे 10,000च व्हायला हवेत.
अगं पण किमती पण तशा फार नाही आहेत ग. अगं फार नसणारच काकू. हे बघ, जेव्हा आपण दुकानातून सामान घेतो ना तेव्हा त्यात दुकानाचं भाडं, सेल्समन लोकांचे पगार, नंतर विजेचं बिल, चार्जेस त्यात ऍड असतात. त्यामुळे बिल जास्तच होतं. पण जेव्हा आपण ऑनलाईन मागवतो तेव्हा ते सगळं सामान डायरेक्टली गोडाऊनहून आपल्याकडे पोहोचतं. तो चार्जेस कमी असतात. नाही, एवढ्या सगळ्या गोष्टीची कल्पनाच नव्हती मला. ऍक्च्युली मी दुकानात जाऊनच शॉपिंग करणार होते, पण ह्यांनीच दिली मला ऑनलाईन शॉपिंग करण्याची आयडिया. म्हणजे मी करते ऑनलाईन शॉपिंग, पण मी पण धान्य नव्हतं मागवलं कधी. खरंय बाई, ललिता नवीन सुनबाई येऊन आपल्या घराचं एकदम कायापालट करणार हं बाई. खरंय वहिनी, सगळ्या नवीन पद्धती घरात येणार बहुतेक. पण चांगलंय नाही का? एकमेकांबरोबर सुखाने संसार करा. जुन्या पद्धतीप्रमाणे एकमेकांशी जुळवून घ्या. नवीन पद्धतीप्रमाणे वाद आणि भांडण मात्र करू नका, म्हणजे झालं. आई, हे बघ, माझ्या मते आमच्या पिढीची मुलं जास्त समजूतदार आहेत. पण शेवटी जुनं ते सोनं नाही का? हो, पण त्या जुन्यालाही पॉलिश करावं लागतंच ना. ते पैशाचं हो स्वानंदी, अगं तुला बिलाचे पैसे द्यायचेच राहिले. उद्या दिले तर चालतील का? अगं बँकेतनं काढले नाहीयेत अजून. नाही, काही गरज नाहीये. अगं असं कसं? सून आहेस तू या घरची, मी तुझ्याकडनं कसे पैसे घेईन अगं? म्हणूनच तुमच्या मुलाने पैसे दिलेत, मी नाही. काय इंद्रनी? हा, मीच केलं ऑनलाईन पेमेंट. कारण हिच्याकडून पैसे घेतले असते तुम्हाला आवडलं नसतं ना. ते तुम्ही केलं ऑनलाईन पेमेंट. स्वानंदी घरी आल्यावर काय होणार आहे काही कळत नाहीये. ललिता काकू कोणाला सांगणार तर नाही ना? आई बाबांना सांगितलं तर संपलंच सगळं माझं. स्वानंदी, बापरे, हे लक्षातच नाही आलं माझ्या. त्या संपदाचा ना काही भरोसा नाहीये. स्वानंदीला सगळं सांगून मोकळी होईल ती. सत्य आहे हे बाई. भलत्या गोष्टीला सत्य आहे काय म्हणतेस तू? अहो खरंच आहे ते. सुंदर मुलींना अक्कल नसते असं म्हणतात, त्यातलीच गत ही. हो का? खरं म्हणजे आता मी तुला सुंदर दिसतेस असं म्हणणार होतो. मी सुंदर आणि बुद्धिमान दोन्हीही आहे. प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच, आणि तो मी आहे. नशीब काय कुठे पडलं नाही. आता सत्य म्हणून मोकळी झाली असतीस तू. आपला विषय कुठला चाललाय? संपदाची भीती वाटते आपल्याला. हो, खरंच एवढी मूर्ख आहे? महामूर्ख आहे. नाही तर समोर कोण बोलतंय याची शहानिशा न करता जी मुलगी स्वतःचं गुपित सांगते त्या मुलीला हुशार कसं म्हणता येईल? हो, खरं आहे तुझं. संपदा आपला सगळा खेळ बिघडवून टाकणार आहे. नाहीतर काय? स्वानंदीला काहीतरी जाऊन सांगेल, नेऊन जाईल सगळा बट्ट्यापोळ. काहीही करून तुला संपदाचं तोंड बंद करावं लागेल ना. काय राहिलं वहिनी? म्हणजे तुम्हाला सांगा त्यातलं काय काय झालंय आपलं. हे झालंय ना. चहा घ्या सगळ्यांनी आधी.
सकाळपासून कामं करताय. अरे वा, मलाही हवाच होता. आपल्याला स्वतःला करायचा नसला ना की चहा हवाच असतो. ती बिचारी किती वेळ चहा करणार आहे. अंजली, अगं निदान तू तरी असं म्हणू नकोस. तरी बरं, तुम्हा तिघींना रोज सकाळी चहा मी करून देतो. हे मात्र अगदी खरं आहे वहिनी. नाही म्हणजे इतकी वर्ष झाली तरी भाऊजींचा पहिला चहा करण्याचा नेम आजवर चुकलेला नाहीये. काढते ना. आई, कार्यालय मी बुक केलेलं आहे. आता फक्त केटरशी बोलून घेतो. काही म्हणा, पण देशमुखांकडून 31 डिसेंबर साठी 13 डिसेंबर साठी होकार आल्यापासून बरीच कामं झाली नाही का आपली. ललिता ताईंना किती हौस होती थाटात लग्न करण्याची, पण नशिबात नव्हतं त्यांच्या, असंच म्हणायचं. हे बघा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता त्यांनीच कारण सांगितलं ते एका अर्थी बरंच झालं, नाही तर मलाही लग्न साध्या पद्धतीनेच करायचं होतं. हो, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतातच ना. अरे देवा, तर कारण काय सांगू.